ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपा. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. माझ्या यूट्यूब चॅनलचं नावच मुळात मोक्षगुरू आहे आणि मोक्षगुरू या विषयाचेही मी काही व्हिडिओ आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी करून टाकलेलेच आहेत. आता आपल्याकडे गुरुपौर्णिमा पण आलेली आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने माझ्या या यूट्यूब चॅनलचा देखील मी एक जो हेतू आहे तो मागे विशद केला होता आणि आजही मी त्याच्याबद्दल आपल्याला सांगणार आहे. मुळामध्ये मोक्ष ही जी कल्पना आहे ही सामान्य जे माणसं आहेत त्यांच्या अजून तरी काही प्रश्नी पडलेली नाही आहे. कारण सामान्य माणूस हा या आध्यात्मिक मार्गाकडे त्याचा प्रपंच सुखाला व्हावा म्हणून येत असतो आणि या प्रपंचाची गोडी ही त्याला एवढी असते की तो प्रपंच त्याचा कधी सुटत नाही. म्हणजे तुमच्या माझ्या सगळ्यांचीच बाळगून आपण सगळे सामान्य लोक आहोत काय. पण या ठिकाणी मनुष्याचा जो जन्म झाला आहे त्याचा एक हेतू असा आहे की या नरदेहातनं आपण या परमात्म्या शक्तीची ओळख करून घ्यायची आणि तो परमात्मा हा दुसरा तिसरा कुठे नसून तो तुमच्या शरीरात असतो. जे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे ब्रह्मांडी ते पिंडी आणि ब्रह्म म्हणजेच आत्मा असं एका ठिकाणी वेदात म्हटलेलं आहे. आणि हा जो सगळा विषय मांडला आहे तो खरोखरीच अवघडच आहे. पण मोक्ष म्हणजे काय तर मोक्ष ही कल्पना अशी आहे की ज्यावेळेस तुम्हाला त्या परमेश्वरी शक्तीचं ज्ञान होतं, परमेश्वरी शक्तीची ओळख होते, त्यावेळेस तुमचा हा प्रपंचातला मोह सुटून जाऊ शकतो आणि तुम्हाला ममक्षुत्व येतं. म्हणजे मोक्षाच्या दिशेने जावं असं आपल्याला वाटायला लागतं. आणि मोक्ष म्हणजे काय, जी या ब्रह्मांड गोलकात परमेश्वरी शक्ती अस्तित्वात आहे त्या शक्तीमध्ये तुमच्या विलीन होणं म्हणजेच आत्म्याचं परमात्म्यात विलीन होणं याला मोक्ष म्हटलं आहे. अर्थात ते बोलायला मला फार सोपं आहे आणि कृतीमध्ये ते फार अवघड आहे. परंतु हा मोक्ष देण्याचा अधिकार हा चरित्रामृत या ग्रंथामध्ये असं लिहिलं आहे की हा सगळा अधिकार भगवान शिवशंकराचा आहे. आणि भगवान शिवशंकर हे आपल्या गुरुपरंपरेत आद्य गुरु आहेत. आणि म्हणून चरित्रामृत असं सांगलंय की जे जे आत्मे परमात्म्यात विलीन झालेले आहेत ते नियतीच्या कार्याकरता, ईश्वरी कार्याकरता भगवंताच्या इच्छेने, नियतीच्या इच्छेने परत जन्म घेऊ शकतात. पण त्या मंडळींचा जन्म, त्या विभूतींचा जन्म हा कर्मसिद्धांतावर नसतो. तर ते लोक कल्याणाकरता जन्माला आलेले असतात. तुम्हाला आम्हाला परमेश्वराचं ज्ञान व्हावं, परमेश्वराची ती ओळख व्हावी आणि म्हणून ते इथं आलेले असतात आणि म्हणून ते तुम्हाला प्रपंचात मदत करतात. कारण जेणेकरून तुमचं मन त्या ईश्वरी शक्तीकडे आकर्षित व्हावं हा असा आहे. आणि म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मोक्ष देण्याचा अधिकार कोणाला आहे तर भगवान शंकर आहेतच. पण भगवान शंकर यांनी ते कार्य अजून काही लोकांना करण्यास परवानगी दिलेली आहे आणि ते सद्गुरू परंपरेतले म्हणजे भगवान शंकरापासून जी परंपरा गुरुपरंपरा निर्माण झाली आहे त्या परंपरेतले जे साक्षात्कारी पुरुष असतील
त्या साक्षात्कारी पुरुषांना देखील मोक्ष देण्याचा अधिकार आहे. आपल्या सद्गुरूंनी असं सांगितलंय की या विधेयी अवस्था ज्यांना प्राप्त झाली आहे ते अधिकारी पुरुष त्या विभूती देखील मोक्ष देऊ शकतात. आता या ठिकाणी हा जरी विषय अवघड असला तरी आपण तो समजून घेतला पाहिजे म्हणून मी सांगतोय. ज्यांची विधेयी अवस्था आली आहे त्यांच्या स्वतःच्या देह अवस्था किंवा देहाच्या ज्या काही इच्छा असतात त्या सगळ्या नष्ट झालेल्या असतात. पण त्यांच्या शरीराच्या त्यांच्या देहाच्या इच्छा जरी नष्ट झाल्या असल्या तर या परमात्म्याने हा जो सृष्टीचा खेळ मांडला आहे, ही जी काही रचना केलेली आहे सृष्टीतली, त्या सृष्टीतल्या जे कोणी शरीर धारण करणारी मंडळी आहे त्या सर्वांच्या ज्या देहभावना आहेत या परमात्म्याच्या या विधेयी अवस्था असलेल्या मंडळींना कळतात आणि त्यातून मग ते मोक्ष देऊ शकतात. आता मोक्ष म्हणजे काय अवस्था आहे? तो मोक्ष मिळण्याकरता तुमचं पाप आणि पुण्य हे जवळजवळ सगळं नष्ट व्हावं लागतं. पुण्याचा साठाही जास्त नको, पापाचाही नको. आणि म्हणून असे सिद्ध पुरुष जेव्हा जन्माला येतात ते सर्व कृत्य परमेश्वरार्पण करतात, कृष्णार्पणस्तु म्हणतात. म्हणजे मग स्वतःकडे काही येत नाही. आणि जेव्हा पापपुण्याची अशी तराजू समान होतो त्यावेळेस त्या व्यक्तीचं म्हणजे इतर सामान्य व्यक्तीच्या देखील वासना म्हणजे इच्छा म्हणतो बरं का, इच्छा आकांक्षा, इच्छा आकांक्षाही आपोआप कमी होतात. आणि जसजसं मन ईश्वरी शक्तीकडे ओढ घेतं तसतसं तुमच्या या वासना इच्छा या कमी होत जातात. आणि या वासना कमी झाल्या किंवा आपली कोणाकडनं काही अपेक्षाच राहत नाही आणि आपण निरपेक्ष बुद्धीने जर काही करत राहिलो तर अपेक्षाभंगाचं दुःख येत नाही आणि त्याचा विचार करावा लागत नाही आणि पर्यायाने आपला जीव तिथं अडकत नाही. या मोक्षासाठी कोणाचाही द्वेष करायचा नाही आणि कोणावर अति प्रेम करायचं नाही, हे एक त्यातलं तत्व आहे. हे दोन्ही गोष्टी मोक्षाला त्रासदायक असतात. आता या ठिकाणी आपण गुरुपरंपरेतले सगळे लोक आहोत आणि या गुरुपरंपरेत श्री गुरुचरित्र हा एक फार परमपवित्र ग्रंथ आहे. आणि या गुरुचरित्रात अनेक प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. तर या गुरुपरंपरेत विविध गुरूंचे विविध स्वरूप असतात. एकच गुरु असतात पण त्याची लोकांना विविध स्वरूप दिसतात. गुरुचरित्राचे ज्यांच्या लीला गुरुचरित्रात वर्णन केलेले आहे असे 2 सिद्ध पुरुष, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांच्या चरित्रलीला त्या ठिकाणी वर्णन केलेले आहेत. आणि त्याप्रमाणे श्रीमद नरसिंह सरस्वती महाराजांनी त्या काळातील त्यांच्या भक्तांना निर्णय रूपात दर्शन दिल्याचा उल्लेख आढळतो. 13व्या अध्यायात माधवारण्य यांना त्यांनी नरसिंह स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. त्यांचं नावच नरसिंह असं आहे आणि म्हणून ते नरसिंह सरस्वती झालेले आहेत. पण नरसिंहाचा जो अवतार झाला आहे तो देखील यांनीच घेतला होता असा त्याचा मतित अर्थ आहे. हा जसा 13व्या अध्यायात सांगितलंय तसं मोठं 24व्या अध्यायात किंवा 23व्या अध्यायात त्रिविक्रम भारती यांना देखील त्यांनी नरसिंह स्वरूपात विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. विश्वरूप दर्शन दिलेलं आहे. त्यांनी एका विणकर भक्तास श्रीशैलम येथे शिवस्वरूपात दर्शन दिलेलं आहे.
त्या विणकराला, तंतुकाला गाणगापूरहून श्रीशैलमला त्यांनी वायुवेगाने नेलं होतं आणि तिथे त्याला उतरवलं आणि म्हणजे दर्शन करून जा. आणि तो दर्शनाला जेव्हा गेला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्या शिवपिंडीवर श्रीगुरू म्हणजे नरसिंहजी महाराज बसलेत आणि सर्व लोकांची ते पूजा घेत आहेत. असा हा उल्लेख गुरुचरित्रात आलेला आहे. काही जणांना शंकर स्वरूपात तर काही जणांना विष्णू स्वरूपात दर्शन देखील श्री नरसिंहजी महाराजांनी दिलेलं आहे. ज्याचा जसा भाव आहे तसं त्याला दर्शन होत असतं. अनेक दैवत सुद्धा आराधना करणाऱ्यास श्री गुरूंकडे पाठवित असतात. गुरुचरित्रात 2 ठिकाणी असा उल्लेख आहे की चंदला परमेश्वरी या देवीने एका भक्तास गुरूंकडे पाठवलं. त्या मला वाटतं त्याला काहीतरी कुष्ठ किंवा कोड आलेलं होतं आणि तो हट्टाला पेटला होता की तू मला याच्यातनं बाहेर काढ. तो आधी तुळजापूरला गेला होता. तुळजापूरच्या देवीने चंदला परमेश्वरीकडे जायला त्याला संकेत दिला आणि चंदला परमेश्वरीकडे गेल्यानंतर देखील त्या चंदला परमेश्वरीने त्याला श्रीगुरूंकडे पाठवलं. आणि तो ज्यावेळेस श्रीगुरूंकडे गेला त्या मनात विचार येत होता की मी या 2 देवी मला उभगलेले आहेत, एवढं माझं पाप भयंकर आहे. आणि आता या देवी म्हणताय, देवी स्वरूप म्हणजे मला म्हणतायत की तू आता त्या संन्याशाकडे जा, ते संन्याशी तिथे आहेत. अरे मग तू जर देव सोडून मी माणसाकडे का जाऊ असं त्याला वाटायला लागलं. आणि तो आला आणि आल्यानंतर श्रीगुरूंनी त्याला विचारलं, का रे बाबा तू एवढं देव सोडून माणसाकडे आलास, काय आहे तुझ्या मनात, कशा करता आलाय माझ्याकडे असं जेव्हा विचारलं त्याला ओळखलं की आपल्या मनातले याने ओळखलेलं आहे. आणि मग त्याला त्यांनी त्या ठिकाणी संगमावर स्नान करण्यास सांगितलं आणि त्यांनी जो उपाय दिला होता त्या उपायाप्रमाणे त्याचं कुष्ठ सगळं गेलं. आणि परत आल्यावर त्याला विचारलं तर सगळं अंग बघून घे काय आहे का. तर त्याला असं लक्षात आलं की आपल्या जांधेवर अजून थोडं कोड राहिले. त्यांनी सांगितलं सगळं गेलं आहे पण तिथं आहे. ते म्हणले तू माझ्यावर कौन करायला सुरुवात कर, माझ्यावर कौन करायला सुरुवात कर, म्हणजे हळूहळू माझी स्तुती कर, त्यामुळे ते तुझं जाईल. दुसरं एक भुवनेश्वरी देवीने देखील बेल्लवडी ग्रामाच्या जवळ जी भुवनेश्वरी देवी आहे तिने एक मंद बुद्धीचा ब्राह्मण मुलगा तिची आराधना करत होता आणि मला विद्या दे नाहीतर मी माझी जिव्हा छेदून तुला अर्पण करीन असं त्यांनी सांगितलं होतं. आणि जिव्हा छेदण्याचा त्यांनी प्रयत्न पण केला होता. तर त्या मुलास देखील या भुवनेश्वरी देवीने नरसिंहवाडीला जे संन्यासी आहेत त्यांच्याकडे तू जा आणि ते तुला हे करतील. आणि तो त्याप्रमाणे गेला, नदीतनं पोहत गेला, श्रीगुरूंचं दर्शन घेतलं आणि श्रीगुरूंनी त्याच्या जिभेवर तीर्थ शिंपडताच त्याला सर्व ज्ञान यायला लागलं. यावरनं आपले जे परमगुरू म्हणजे आता माझे गुरु नरसिंह महाराज आहेत, त्यांचे गुरु माझे गुरु रामकृष्ण सरस्वती महाराज आहेत, त्यांचे गुरु नरसिंह सरस्वती महाराज आहेत. तर ते माझे परमगुरू आहेत. तर आमच्या परमगुरूंचा अधिकार किती मोठा होता हे समजून येतं. मी नेहमी सांगतोय ब्रह्मा विष्णू महेश या त्रैमूर्तींची एकत्रित शक्ती हे देवी स्वरूप आहे. आणि त्रैमूर्ती आणि देवीची एकत्रित शक्ती होऊन जी दत्तात्रयाची शक्ती किंवा अवतार निर्माण झाला आहे त्याला गुरुस्वरूप असं म्हणतात. आणि मूळ गुरु स्वरूप ही संकल्पना शिवशंकर यांनी सुरू केलेल्या परंपरेतली असल्यामुळे या पदावरील विराजमान विभूतींना फार मोठा अधिकार हा त्रैमूर्ती आणि देवींनी बहाल केलेला असतो. म्हणजे हे जे त्रैमूर्ती आहेत विश्वसंचालन करणारे आणि शक्तिरूपिणी जी आहे या चौघांनी या दत्तात्रयांना फार मोठा मान दिलेला आहे. आणि म्हणून बरीचशी कार्य हे देवदेवता देखील आपल्या श्रीगुरूंना विचारून करतात असा बऱ्याच ठिकाणी उल्लेख आहे. माझे गुरुदेव परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज हे गुरुपदावर बालपणापासून विराजमानच आहेत, जे जन्माने विराजमान आहेत. त्याचा जन्मच या कार्याकरता झाला आहे. आणि म्हणून वयाच्या 7व्या वर्षी त्यांना नरसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर येथे संगमस्थानी
देह स्वरूपात दर्शन दिलेलं होतं आणि ते गुरुपदावर विराजमान झालेले आहेत. तेव्हाही ते विराजमान होते, पण त्यांना 25 वर्ष गुप्त राहायला सांगितलं. आणि ही जी ज्यांना हे प्राप्त झालेलं असतं ते काही त्याची जाहिरात करत नाही, मला प्राप्त आहे, मला प्राप्त आहे. ते कधी कोणाला काही सांगत नव्हते. बरेच वेळा म्हणजे मला आता असं आठवतं, मी पण लहानपणापासून त्यांच्याकडे जातोय, लोक त्यांना प्रार्थना करायची किंवा सांगायचे असं असं आहे, अडचण आहे. मग ते म्हणजे मी श्रीगुरूंशी बोलतो. आता ते श्रीगुरूंशी कधी बोलायचे हे आम्हाला कळण्याचा विषय नव्हता. पण त्यावेळेस जर त्यांनी सांगितलं मी तुमचं सगळं व्यवस्थित करतो, तर कदाचित लोकांचा विश्वासही बसला असता. त्यामुळे मी त्यांच्याशी बोलतो. माझं तर हे स्वतः श्रीगुरु पदावर आहेत, त्यामुळे वेगळं बोलण्याचं काही कारण नव्हतं. पण सद्गुरूंकडे प्रार्थना केल्यानंतर, आमच्या महाराजांकडे प्रार्थना केल्यानंतर, गुरुदेवांकडे प्रार्थना केल्यानंतर त्याचं फळ लोकांना मिळत होतं. आमच्या सद्गुरूंनी काही भक्तांना विष्णू स्वरूपात दर्शन दिले, काही भक्तांना जगदंबेच्या स्वरूपात दर्शन दिलेलं आहे, काही भक्तांना शिवस्वरूपात दर्शन दिलेलं आहे, काही भक्तांना दत्तात्रय स्वरूपात दर्शन दिलेलं आहे. ही जी दर्शनं होतात ही काही वेळेस स्वप्नदर्शन असतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या पुढे हे आपण जागे असताना हे तसा देह धारण करून येतील अशी सुतराम शक्यता नाही. पण तुमच्या जेव्हा या प्रकारच्या भावना तीव्र असतात तेव्हा त्या गुरुपदाला त्या कळतात आणि गुरु स्वप्न योजनेमार्फत तुम्हाला ती दर्शन देत असतात. मला सांगायला मी मागेही माझ्या एका अनुभव सांगितलेला आहे की मलाही 98-97च्या सुमारास शिवस्वरूपात त्यांचं स्वप्नदर्शन झालेलं आहे. पण आता काय असतं, काही लोकांना देवीचं दर्शन झालं आहे, काही लोकांना देवी स्वरूपात झालं आहे, काही लोकांना शिवस्वरूपात झालं आहे, काही लोकांना विष्णू स्वरूपात झालं आहे, काही लोकांना नारायणी स्वरूपात झालेलं आहे. तर हे नारायण स्वरूप म्हणजे नारायण म्हटल्यानंतर विष्णू, नारायणी म्हटल्यानंतर आपल्याला ती जी देवी आहे शक्तिरूपिणी तिचं आपल्याला आठवण होते. तर या ठिकाणी ही सगळी देवदेवता त्यांच्यातच सामावलेली असल्यामुळे हे त्यांना सहज शक्य असतं. एक लक्षात ठेवायचं या मार्गात, काय लक्षात ठेवायचं की आपल्याला जे दर्शन झाले तेच खरं असं आपण अजिबात समजायचं नाही. दुसऱ्याला झालंय ते देखील खरंच समजायचं. तो खोटं बोलतोय असं आपण या मार्गात संकल्पना करायची नाही. या मार्गात तुम्हाला अहंकार चालत नाही. अहंकार तुम्हाला खाली नेतो, लयास नेतो. त्यामुळे या ठिकाणी सर्व भक्तांनी हे लक्षात ठेवायचं आहे की ज्याला जे झालं असेल ते झालं असेल, त्याची कर्म, त्याचं काही पूर्वपुण्याही ह्याच्यामुळे जे काही होत आहे ते होत आहे. प्रत्येकाला, काही लोकांना असं दर्शन झालेलं पण नाही. आता झालेलं नाही याचा अर्थ काय ते काय सगळे अपात्र आहेत अशातला काही भाग नाही. हा योग असतो, प्रत्येकाचा योग असतो. हाच तुमच्या एवढे जन्म झालेले असतात, त्या जन्मातले गुण आणि दोष हे दोन्ही एकत्रित होऊन आपल्याला या ठिकाणी भोगायला आलेलो असतो. त्यामुळे ते असं असू शकतं. त्यामुळे या ठिकाणी मी थोडं एक स्फुट तयार केलं होतं. कोणी म्हणती हेच असती दत्तात्रय स्वरूप, कोणी म्हणती माझे गुरु शिवस्वरूप, कोणी म्हणती हे तर विष्णू स्वरूप, काही म्हणती हे आहेत जगदंबेचे रूप, ही सर्व असती त्या महान शिवाची रूप, त्यातूनच निर्मली ही सर्व ईश्वरी रूप, ज्याचा जसा भाव तसे आराधावे त्याने ते रूप, म्हणूनही आपले मनीचेच खरे रूप, तिन्ही देव जगदंबेची शक्ती एकवटलेले आहे श्रीगुरु स्वरूप, धारण करी रामकृष्ण सरस्वती गुरु 19व्या शतकात ही सर्व रूप, रामकृष्ण गुरूंना वंदन करता प्रमोदे वाटे अप्रूप. एक 4 वेळचं मी आपलं त्यावेळेस स्फुट तयार केलं होतं. आता मी का सांगितलं की या माध्यमातनंच मोक्षगुरूचं काम आहे. आणि या मोक्षगुरूचं मगाशी मी सांगितलं की माणसाला समाधान मिळणं गरजेचं आहे. माणूस जेव्हा समाधानी असतो तेव्हा त्याच्या आनंदवृत्ती जागृत होतात, आणि आनंदवृत्ती जागृत झाल्या की दुःखाची मात्रा कमी होते, मन संतोषाकडे जायला लागतं, आणि ते आपल्यात घडणं आवश्यक आहे.
सायनदेव हे एक नरसिंहज्योती महाराजांचे परमभक्त. या सायनदेवांचे आपल्यावर फार उपकार आहेत. गुरुचरित्र जे लिहिलेलं आहे, जे सिद्धांनी सांगितलं आणि लिहून घेतलं, ते सायनदेवाच्या घराण्यातल्या वंशजांनीच लिहून घेतलेलं आहे. कडगंजी नावाचं गाव आहे, तिथं हा सगळा लेखनाचा सगळा लेखन पार पडलेलं आहे. आता या ठिकाणी हे सायनदेव हे सद्गुरूंना मला वाटतं नाशिक कुठल्या तरी त्या भागात असताना भेटलेले होते आणि त्या ठिकाणी 14व्या अध्यायात याचा सगळा उल्लेख आहे. गुरुचरित्राच्या 14व्या उल्लेख आहे. आणि सायनदेव हे तसे ज्ञानी होते आणि त्यांनी सद्गुरूंना त्या काळात एक प्रार्थना केली होती. ती प्रार्थना कशी बघा. जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्यमाया दिस्सी नुरू, वेदा अगोचरू तुझा महिमा, विश्वव्यापक तुझी होसी, ब्रह्मा विष्णू मुकोशी, धरिले रूप तू मानुषी, भक्त जनता रावया, तुझी महिमा वर्णासी, शक्ती कैची आम्हासी, मागे नेक तुम्हासी, ते कृपा करणे गुरुमूर्ती, माझे वंशम पारंपारी, भक्ती देवी नरधारी, इह सौख्य पुत्र पौत्री, उपरी देवी सद्गती. हा जो सद्गती हा शब्द जो आहे तो मोक्षाच्या दृष्टीने वाटचालीचा शब्द आहे. मोक्षाच्या दृष्टीचं सोपान आहे, त्या सोपानातली ही सद्गती असते. आता या ठिकाणी थोर हे खरोखरी सायनदेव हे थोर भक्त गुरुभक्त होते आणि त्यांनी रचलेला श्लोक आणि त्यांनी हा श्लोक रचून आपल्यावर फार मोठी उपकार केलेले. या श्लोकातनं आपण जर रोज प्रार्थना केली तर निश्चितपणे त्या प्रार्थनेला देखील यश मिळतं असं मला तरी वाटतं. आता या ठिकाणी ते मागतात काय माहिती का, सद्गुरूंकडे काय मागावं ही बऱ्याच लोकांना कळत नाही. अर्थात आपण सगळे प्रपंचवाईक आहोत, आपला प्रपंच नीट चालावा म्हणून आपले गाऱ्हाणी आपल्या अडचणी आपण त्यांना सांगणारच आहोत आणि हे सांगणं पण काही गैर नाही आहे. ही सद्गुरू स्वरूप जे आहे ते तुमच्या आमच्या अडचणी दूर करण्याकरताच आहे, तुमचं आमचं कल्याण करण्याकरताच आहे. त्यामुळे ते सांगणं हे अपेक्षितच आहे. पण ते झाल्यानंतर परत तेच त्यांच्याकडे मागू नये. आमच्या सद्गुरूंनी आम्हाला सांगितलं आहे की देवाकडे प्रार्थना करताना जास्त मागण्या करू नका. त्याला सगळं कळतं. तो यथायोग्यम तथा गुरु करणार आहे. तुम्हाला जे पाहिजे ते तो देणारच आहे. तुम्ही रोज मागणी केली म्हणजे ते मिळेल असं काही नाही. आणि तुमच्या ज्या मागण्या असतील, ज्या रिझनेबल असतील, त्या पूर्ण करण्यास आमची शक्ती उदयाला आलेली आहे. हा आता तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या पद्धतीच्या असल्या पाहिजे. नाही तर उगाच आपला आवक बघायची नाही, काही नाही आणि मला मोठा बंगला पाहिजे, मला पंतप्रधान पद पाहिजे, अशा जर काही कोणी मागण्या करायला लागलं त्या काही मागण्या हे गुरुस्वरूप कोणाच्या पूर्ण करत नसतं. आमच्या सद्गुरूंनी मागे सांगितलं की तुमची मीठ भाकरीची सोय करणं हे माझं काम आहे. मीठ भाकरी म्हणजे काय, तुमच्या पोटाला व्यवस्थित अन्न वस्त्र निवारा जेवढा आवश्यक आहे तेवढा तुम्हाला आम्ही निश्चित पुरवू. तुला 2 खोल्याचं घर पाहिजे तर ते मिळेल, तुझी तेवढीच कॅपॅसिटी असेल तेवढे मिळेल, म्हणजे ज्याची जशी पात्रता असेल तेवढे मिळेल. पण पात्रतेपेक्षा जास्त काही मागू नका हे त्यांनी आम्हाला तेव्हाच सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी ते काय मागतायत तर जय जया जगद्गुरु त्रयमूर्तीचा अवतारू, अविद्या माया दिस्सी नुरू, वेदा अगोचर तुझा नाव. तू आमच्याकडे ज्ञान नसल्यामुळे तू आम्हाला मनुष्य वाटतोय, पण आपण मनुष्य नाही आहे. वेदांना देखील आपला महिमा कळलेला नाही. वेदांच्या आधीपासून तुम्ही आहात असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे. विश्वव्यापक तुझी होसी, विश्वव्यापक, तू विश्वात व्यापलेला आहे. संपूर्ण विश्व तुझ्या ताब्यात आहे. तू विश्वचालक आहे. ब्रह्मा विष्णू योगोशी, तूच ब्रह्मा आहेस, तूच विष्णू आहे, तूच भगवान शिवशंकर आहे. धरले वेश तू मानुषी, भक्त जनतारावया. माणसाचा वेश तुम्ही का धारण केलाय तर भक्तांना तारण करण्याकरता, भक्तांचं कल्याण करण्याकरता तुम्ही हा केलेला आहे. तुझी महिमा वर्णाव्यासी, शक्ती गैची. एवढ्या मोठ्या शक्तीची आम्ही कसं काय वर्णन करणार, मला ती शक्य नाही आहे.
पण मागेन एक तुम्हासी ते कृपा करणे गुरुमूर्ती. पण मी एक मागणं तुमच्याकडे करतोय, तेवढं मात्र पुरं करा. ते काय म्हणतात, माझे वंशम पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौरी उपरी द्यावी सद्गती. या ह्याच्यात त्यांनी काय मागायचं ठेवलंय सांगा, काय मागायचं ठेवलं सांगा. माझे वंशम पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी, म्हणजे माझा वंश वाढणारच आहे. तो म्हणजे प्रार्थना केली म्हणजे माझा वंश वाढणार आहे. पण हा जो वंश वाढणार आहे, त्या माझ्या वंशामध्ये भक्तीचा हा दिवा हा कायम पेटलेला पाहिजे. म्हणजे माझ्या वंशातल्या सगळ्या जन्म घेणाऱ्या माझ्या वारसांना, माझ्या वंशजांना भक्ती द्यावी, भक्तीचा त्याला वारसा द्यावा. म्हणजे तुझी भक्ती करण्याची त्यांना बुद्धी द्यावी. काय असं माहिती का, भक्ती करण्याची देखील बुद्धी त्यांनीच द्यावी लागते. आता या ठिकाणी हे दिल्यानंतर ते काय म्हणतात, इह सौख्य पुत्र पौत्री. बघा मगाशी मी सांगितलं, त्यांनी इह सौख्य म्हणजे काय, जे काही आपल्याला ज्याला म्हणतात ते आपल्याला प्रपंचिक सुख लागतं. प्रपंचिक सुखामध्ये काय म्हणजे अन्न वस्त्र निवारा याची सोय झाली म्हणजे झालं, बाकीचं काय करायचं. अन्न वस्त्र निवारा इह सौख्य आपल्याला मिळावं. आणि हे पुत्र पौत्री म्हणजे मुलं नातवंड ही सगळी मला मिळावी. बघा, पण कशी मिळावीत, ज्यांच्यामध्ये भक्ती उपजलेली असेल अशी मिळावीत. आणि उपरी द्यावी सद्गती, आणि त्याच्यानंतर काय मागितलंय, सद्गती द्यावी. आता या ठिकाणी बघा त्यांनी प्रार्थना केली की माझे वंश पारंपरिक भक्ती द्यावी निर्धारी. तर तुमच्या वंशात भक्ती आली तर मग काय होईल, तर भक्ती आली की मनुष्याचा जे इच्छा आकांक्षा वासना या कमी होतात. भक्ती मार्गाकडे जातो त्याच्या या वासना कमी होतात. या वासना कमी झाल्या की जे हाव असते माणसाला, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, हे आपोआप कमी होतं. आणि हाव कमी झाली, पण आपल्याला जे काही इह सौख्य आहे, हे हा प्रपंच सुखाचा व्हावा, या शरीराला जेवढं लागेल तेवढं आपल्याला मिळावं, ही मागणी करणं काही चुकीचं नाही, ही केली. आता त्यांना वंशपारंपरिक म्हणजे पुत्र पौत्र वगैरे झालेले आहेत किंवा होतील, या सगळ्यांमध्ये भक्ती जर असेल तर मग काय होतं माहिती आहे का, की कोणताही अपप्रसंग पाहण्याची आपल्यावर वेळ येत नाही. आपल्या घरातले जर सन्मार्गाला लागलेले सगळे लोक असतील तर मग आपल्याला अपप्रसंग बघण्याची वेळ येत नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, ते भक्ती आपल्या संपूर्ण दृढ भक्ती आपल्या वंशात मागतात. सद्गुरूंना ते पुत्र पौत्र मागतात. या जन्मी सर्व सुखाची विनवणी करतात. नंतर सद्गतीची प्रार्थना केलेली आहे. भक्ती निर्माण झाली की विवेक बुद्धी जागृत होऊन मन विचलित होणार नाही. पापबुद्धीचा नाश होईल. मन तृप्तीकडे झुकेल, हाव नाशी होईल. आता मी सांगतच होतो, एवढं प्राप्त झालं की त्या मनात सुख दूर नसते, कारण चित्ती समाधानाचे भाव आहेत. गुरुदेव नेहमी म्हणायचे, तुमच्या जीवनात आनंद निर्माण होईल. हा आनंद केव्हा होतो, जेव्हा तुमच्या मनात तृप्तीचे ढेकर यायला लागतात, तेव्हा आनंद होतो. तुम्हाला जर हाव सुटली तर तृप्ती कधीच येणार नाही, कारण हाव ही कधी कमी होत नाही. आज हे पाहिजे, उद्या ते पाहिजे, ते पाहिजे, ते मिळालं नाही किंवा अपेक्षा भंगाचं आपल्याला दुःख होतं. असा तो प्रकार आहे. आणि अशा समाधानी अवस्थेत जेव्हा प्राण जातो त्यावेळेस, आता हा समाधान पावलेले व्यक्ती आहे, ही समाधान पावलेल्या व्यक्तीला शेवटच्या क्षणी देखील सद्गुरूंची ईश्वराची आठवण येऊ शकते. आणि अशी आठवण त्यावेळेस आली तर निश्चितपणे सद्गुरू कृपेने मोक्षाच्या दिशेने सद्गतीचा लाभ होत असतो. ही सायनदेव यांनी ज्या या 14व्या अध्यायात प्रार्थना करून आपल्यावर फार मोठे उपकार केलेले आहेत. या प्रार्थनेचा जो अर्थ आहे मी तो तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला, कारण त्या प्रार्थनेतनंच पुढे मोक्षाकडे आपली वाटचाल होती आहे. त्या प्रार्थनेचं स्वरूप आहे ते तशा प्रकारचं स्वरूप आहे. आणि माझे सद्गुरू हे मोक्षगुरू असल्यामुळे
आणि मी त्यांच्याविषयी आपल्याला सांगत असल्यामुळे आज या 99व्या व्हिडिओवर मी त्या विषयाची चर्चा केली. आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.